14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. ताईंच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा आहे. तारीख झाली का डिक्लेअर? 14 तारखेला. आता त्याची ऑफिशियली तारीख आम्हाला माहिती नाही आणि ऑफिशियली कोणाचं नाव आहे हेही आम्हाला माहिती नाही. हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. जेव्हा ते अनाऊन्स होईल तेव्हा तुम्हाला हे कळेल. काही राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं. याच्यासाठी तुम्ही देखील मोठे परिश्रम घेतले. जवळपास 30-35 सभा तुम्ही राज्यभरात घेतल्या. त्याची एक दखल म्हणून पक्ष मंत्रिमंडळात संधी मिळाला. मी परिश्रम तर 14लाही घेतले, 19लाही घेतले आणि आताही घेतले. म्हणजे आता तर मी मतदारसंघ माझ्याकडे नसतानाही मी घेतले आणि नक्कीच पक्षानेच सांगितलेलं काम आहे ते. मोदीजींनीच आम्हाला स्टार प्रचारक केलंय. मोदीजींनीच जबाबदारी दिली आहे. आमची तिकीटही मोदीजींकडेच फायनल होतात. सगळे कोर कमिटीचे जे डिस्कशन असतात तर आमचे प्रधानमंत्री मोदीजी, आमचे नेते अमित शहा, JP नड्डा, राज्यातील आमचे अध्यक्ष बावनकुळे, देवेंद्रजी फडणवीस हे सगळे आणि आमचे काही कोर कमिटीचे मेंबर हे सगळे बसूनच निर्णय घेतात. तर जेव्हा माझ्या सभा लागल्या, जेव्हा मला जे काही काम दिलं ते पक्षाने विचारांचीच दिलं असणार आहे आणि त्याची मी पूर्ती केलेली आहे. त्याच्यामध्ये आमची कठीण लढाई लढून आमची नमिताताई निवडून आली आहे, मोनिकाताई निवडून आहे, असंख्य म्हणजे अगदी एकमत उडाणांपासून ते आम्ही सभा घेऊन त्याच्यामध्ये 3-4 सभा सोडल्या तर बाकी ठिकाणी यश मिळालं. ते यश माझं नाही आहे एकटीचं, ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे. ते सगळ्यांचं संघटित असं काम आहे, ते यश आहे असं मला वाटतं. तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी मी काम केलं त्याचा मला आनंद. मत्स्यजोग आणि परळीच्या